त्याला तुम्ही नीट खाऊ घालीत नाहीत. बरेच जण त्याला सकाळी सकाळी गायछाप खाऊ घालत्या. याला जी पेतय ती कोटरा हानीत. ज्या दातवण लावतात बाया ते दातवण लावित्या त्याला. काय काय वाईट 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 ह्याला सुपारीन पानन बाबा काही बी ह्याला खाऊ घालतात. अरे हे ह्याच्यातलं कसं राहीन मध्ये. म्हणून जेवढे व्यसन करतात तेवढे लवकर मरतात. जेवढे व्यसन करतात, कुठलंही व्यसन, सुपारीचं असू द्या, खंडाचं असू द्या, खंडाचं असू द्या. माणसं म्हणते तब्येत सुधाराय चांगलं राहत. तब्येत सुधाय. अरे तू काजू खाय, बदाम खाय, हाड खाते हाड. काय माणसं म्हणते पोराला हाड शिजवलेलं पाणी घाला. का? त्याचे हाड बळकट झाले पाहिजे, ह्याला उचलून नापटिलं पाहिजे बापाला. नळ्या शिजवलेलं पाणी पिवळं खाऊ घाल. तुम्हाला तू म्हणता तुला कसं काय पाठ आहे. तुम्ही मायावर संशय घ्या बसलेत बाबा. मी काय कधी हात लावलेला नाही. नाही नाही हा आमचं सगळं मामाचे गाव बिव सगळे तसेच आहेत. अहो चिचखंडीन येडला आणि तिकडं लईच खास ममदापुरण बाबा बाबा बाबा. नुसत्या वाड्या कुर्णवाडीन मंगाळवाडीन. मोरपळी आहे का? आसरडव आसराची यात्रा दारोबान नुसता वासर सुटत आहे. आणि लोक म्हणते चला देवदेव करायचा. अरे देवदेव असा असतोय का? हा बकरू कापून देवदेव राहतो का कधी बी? एक देणार ठेवा. थोरल्याचं लग्न करायचंय आणि मग थोरल्याचं लग्न करायचं ना अडचणी येईन म्हणून माणसं बकरू कापी देत. अरे मग धाकटं कापून टाक ना. धाकटं तसंच सुद्धा तू येत लय धमक आहे ना. आता लोकांना काय करते माहिती का? लोक म्हणत्या आम्ही बकरू कापायला काढले. लय ज्याला देवीला बकरू कापायचंय ना त्यानं वाघ कापावा. तू वाघ कापायला आण. तू आणतानाच तू राहणार नाही. जरी चुकून कापला तर तुला सरकार सोडणार नाही. तू असा कमकुवत माल कशाला कापित? कोंबड त्याची दुसऱ्यावर आधारित विचार त्याला कापित. तुला लईच खास आहे ना. चित्तान आण बरं. तू सापडाय गेल्यावर आता नुसतं बोबाटाव झाला इकडं तरी लोक बॅटरी घेऊन जातात. डुकर बघितलं एकानं, वाघ दिसला भावा. डुकर कुठं वाघ कुठं. आता आमच्याकडे वाघ जिवंत आमच्या आश्रमात शेजारी येतात. आमची परवा दिवशी मुलगी होती माया पुढं चालत होती मोटरसायकलवर सकाळी रात्री 2:30 वाजता. आणि ती नेमकं तिनं बघितलं जानवर पुढं उभा दिसलं. तिनं गाडी उभा केली. तिच्या मागं तिची माऊस बहीण होती. ती उतरली खाली गाडीत पळत आली बसली. ती म्हणली पप्पा वाघ आहे. वाघ म्हणलं का? आम्ही बघितला असं दांडगं जानवर होतं. मलाही भीती वाटली. मी म्हणलं काय अवघड झालं बा. आम्ही जरा लाईट जरा पुढं केली गाडी पुढं घेतली. ती निघलं. पण तो गडी दांडगा आहे. तो किती गाडी असो नाही तर कुणी असो दमान जाणार. ते आमच्याकडे जिवंत आहेत वाघ. आमच्या आश्रमात शेजारी सहज येतात. माझ्याकडे ड्रायव्हर का ठिकाण आहे. एके दिवशी ड्रायव्हर माझ्यासोबत होतं आणि ते आम्ही म्हणलं मी झोपतो तू चालू दे. मी शिर्डीच्या पुढं निघलो झोपलो आणि त्याला ती जनावर दिसलं पुढं. त्यानं राम 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 करायचं असं. त्यानं केली गाडी उभा. जनावरानं पाहिलं गाडी उभा आहे. ती असं चौकून चक्रा मारल्या त्यानं. तो नुसता असा पाहायचा. त्याला रामही म्हणता येणार माधव बी म्हणता येणार केशव बी. मी म्हणलं गमन गाडी उभा केली. काही नाही म्हणलं काही नाही काही नाही. जो गाडी चालूच म्हणलं तुला अक्कल गाडी कशी हलू नका म्हणला. लईच अवघड आहे. आता मला वाटलं चोरटे बिरटे असेल ती जनावर हो. आता आम्ही कायला घाबरतोय. आम्हाला ती सवय लागून गेली. 17-18 वर्ष झाले. आणि घाबरायचं काय गरज आहे आपल्याला. आपण काय त्याचं काय वाटायला का काय. आपली गाडी बंद करून टाकायची. थोडे उभा राहायचं ती निघून जाते. पण काहीला कळत नाही. त्याला उत्तर आहे का? तो का म्हणजे सर्प विंचूनार आहे ना वंदावी दुरून शिव नाही स्पर्श करू नये. साप दिसला स्पर्श करू नये. इंचू दिसला स्पर्श करू नये. आणि वाघ दिसला तर थांबून घ्यावं. काला कुठं ना करायचं. त्याला दगायला धावायचे. वाघ आहे तो. हो आला म्हणलं तरी घाम फुटत. हो रात्री माया कीर्तनात साप आला आणि ती जनावर निघलं माझ्याकडं असं. आता ती दांडगं दुंडगं जनावर आणि ती फडी काढलेलं निघलं. ती महाराज ती मी म्हणलं अरे ते मारा. ती माझ्याकडे निघल्यावर लोक इकडे तिकडे पळायला लागले. आता ती पाठीमागून निघल्यामुळे ती मी बघितलं. म्हणलं इकडंच आले बा. ते 2-4 बाया म्हणल्या खरा महाराज असेल तर थांबन. आता कसं थांबन. मी म्हणलं भामटा म्हणावा. आता ते साप आहे तो. मग ते जनावर गेलं निघून इकडं. आम्ही म्हणलं मारा. लोक म्हणले सप्त्यात निघले महादेवाच्या गळ्यातले मारल्यावर पाप लागल. मी म्हणलं मग जी म्हणतात महादेवाच्या गळ्यातले त्यानं घरी घेऊन जा. कोण न्यायला लागले. आणि तेच जनावर पुन्हा महिलांकडे निघलं जी म्हणत होते का खरा महाराज आहे.
अशा जीव काढू काढू पळायच्या. नको ग बाई म्हणल्या. म्हणून इथून पुढे एक विनंती करतो, कधी सर्प असन, विंचू असन, वाघ असन. आता हे आपला भाग जरा बरा आहे, वाघ नाही काय नाही. आमच्याकडे महाराज वाघानं लेकरू खाल्लं. हो, बाई घास कापीत होती, मागून जाप मारली आणि इथं धरलं. हो अहो, तुमच्याकडे काही नसताना तुम्ही शेतात जाती नाही. आमच्या बाया घास कापायला बाया जातात. आपल्याला हाय कोणी? आता एवढ्या रोजगारने आपल्याकडे इमानदारीने बिचारे कामाला येतात. सकाळी आल्या आल्या पाणी मागतात. अशा पान कोंबडे. अगं तू आताच आलीस तर लगेच तू त्या मालकानं GR आणायचा. येताना ह्यांना गाडी GR 20-25 रुपयाचा. जगल का ती शेतकरी? आणि बिचारे आल्यावर गप्पही बसत नाहीत. आलं का लगे पाणी, पर पाणी दिलं तर गप्प बसावं का नाही. केलं सुरू कामाला, नुसत्या दिवसाकडे पाहणार पुन्हा. बरं कधीतरी एखादी मालकिनीची मैत्रीण असते, बिचारी ओढून तोडून घ्यावा म्हणते ना तुमच्याकडे, ओढून आहे का नाही. मग मालकीन पुढं चलती बघा. मालकीन लई हुशार. रोजगारने आल्यावर मालकीन पुढं चलती. रोजगारने आला का मालकीन पुढं, तिला कंच्या 12 हातीचं बळी येतं काय माहिती त्या दिवशी. ती बी अशी वडी, ती लई वडी ती. हो पण एक सांगू तुम्हाला, कधी असं पाप करू नये महिला मंडळ, कधी असं पाप करू नये. आता महिला आल्यात म्हणलं त्यांच्यासोबत चालावा का नाही. मालकीन अशी वडी ती. आणि ते मागच्या जाम चला त्या ट्राल्या भरलेल्या असते 17-18 टनाच्या त्या. बर त्याच्यातली एखादी मागची जर पुढे चालली तर मागच्या काय करते आता? खडे हाणतात का? हे आई साहेब, मी खोटं बोलत नाही. छत्रपतीत माझ्या समोर मी खोटं बोलणार नाही. जी बाई खडे हाणती तीच म्हातारपणला तिला पॅरलेस होतो, अशी वाकडी होती. आता लय आग लागली बाबा. गोरे बाबाला बाया म्हणते मेला आणला होता कुठून बाई. पण मी नाही बोलत. नाथ महाराज याला गोड बोलतात. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागवतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगीती. सगळ्यांना विनंती करतो, पाया पडतो. एखादा शब्द चुकून जायचा तर तुम्ही म्हणता बाबा असं कसं काय झालं. त्याचं सुंदर उदाहरण आहे का, आळंदी ज्ञानोबरायची नव्हती, कुणाची झाली? नव्हती, कुणाची झाली? ज्ञानोबरायांची झाली. होती का आळंदी ज्ञानोबरायची? ज्या आळंदीमध्ये झोळीमध्ये शेण टाकलं, झोळीमध्ये नुसतं शेण नाही, इंद्रायणीचं स्नान नाही करू दिलं, इंद्रायणी बाटल असं म्हटले. ज्ञानोबराय डगमगले नाहीत. सिद्ध बेटावर इतकं सुंदर शब्द ज्यांच्या मुखातून निर्माण झाले. ताटी उघडा, ज्या शब्दाने प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मन जाईल, ही मुक्ताईचे शब्द आहेत. दादा जगबोधे निववावे, आज्ञानी लावावे. दादा तुमचं काम आहे हे. गुरुजी आले ते होते. तुमचं काम आहे दादा, असं कोण म्हटलं असं? मग तुम्ही एक विचार करा, आळंदी ही आता पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव,
सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दादा सिद्ध भेटीले दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 दैवताचे नाव सिद्धेश्वराचं मंदिर आहे. ज्ञानोबाची समाधीस्थळ शेजारीच आहे. आजही आळंदीत गेलं की सगळ्याला समाधान वाटतं. आळंदी ही ज्ञानाचं माहेरघर आहे. आळंदीमध्ये जी मिळतं ती जगात कुठंच मिळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला